हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी फ्लावर, बटाटा आणि मटर ची भाजी दाखवते। मटर काढले नाही मी, हे बघा मटर मी असे सोलून सोलून आता ते ठेवते, जरा स्वस्त झालेत ना, अजून ह्याच्यापेक्षा स्वस्त होतील। मग आपण असं ह्याच्यामध्ये असे मी सोलून सोलून ठेवते, मी काढले नाही, असे दाखवते तुम्हाला। आता मी इथे गॅस चालू करते, फ्लावर, मटर, बटाट्याची भाजी करते। याची मी मटर आणि ह्याची दाखवली। मटन मी थोडीशीच घेणार आहे, कारण काय काय आमच्याकडे ना असं गोड लागतात म्हणून खात नाही जास्त। तर हे एवढीच मटर घेणार आहे, 2 बटाटे, 1 पाव फ्लावर आहे। हे बघा असे पॅक करून डबे ठेवायचे आपल्या फ्रीजर मध्ये, आता जेव्हा पाहिजेत ना तेव्हा आपल्याला लागतात। मी तर ठेवतेच थोडं इथे, ताजे नाही ते मी कुकर मध्ये भाजी दाखवते। कुकर मी गॅसवर ठेवलाय, कुकर मध्ये, ह्या भाजीचाच कुकर आहे। कुकर मध्ये भाजी झटपट होते, तिने छान वाटते, तिला पाणी पण जास्त लागत नाही। तेल जरा चांगलं घालायचं। इथे 2 कांदे घेतलेले आहेत, कांदे पण चांगले 2 घ्यायचे। 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडी आलं लसूण पेस्ट घ्यायची। आणि थोडंसं वाटण माझं तयारच असतं, पण वाटणामध्ये पण आहे। पण आलं लसूण का घ्यायचं माहितीये, मटर पण गोडूस आहेत, बटाटे पण आणि फ्लावर पण, मग आलं लसूण पेस्टने थोडा गोडूसपणा कमी होतो, म्हणून आलं लसूण पेस्ट ह्या भाज्यांना घालायचीच। आणि आपलं लाल तिखट आणि मालवणी मसाला, हे बघा मी अशी आलं लसूण पेस्ट करूनच ठेवते डब्याने। आणि माझं वाटण पण, हे असे माझे डबे भरलेलेच असतात। आता मी कांदा लाल करून घेतो। कांदा भरपूर घालायचा, ह्या भाजीला खूप छान होते, पण ही भाजी थोडी तिखट करायची। कांदा लाल होऊ दे। आता कांदा लाल झालेला आहे, आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची। कांद्यामध्ये आपल्याला हे करायचं चांगलं, आणि हे आपलं वाटण सर्व गोष्टी कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। मग आपल्याला टोमॅटो टाकायचं, त्याला चांगलं मऊ करायचं। गोष्टीला आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचं। आपल्याला हळद, लाल तिखट, जरा भाजी ही तिखटच करायची, कारण काय फ्लावर बटाट्याची भाजी आहे ना, तर तिखटच करायची। चांगलं असं हे करून घ्यायचं मसाला। किती असं त्याची ग्रेव्ही झाली बघा, अशी मस्त वेगळी ग्रेव्ही करून घ्यायची, कारण काय फ्लावर असं आपल्याला हे असते। आता मी ते स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला फ्लावर गाळून घेतलाय, तर तो टाकते। 2 बटाटे छोटे होते, ज्याला पाहिजे तेवढे बटाटे टाकायचे, असं काही नाही, टाकला तरी चालेल। चांगलं हलवून घ्यायचं। कुकरमध्ये भाजी काढून बघा, झटपट भाजी आणि थोडीशीच भाजी होते, पटकन तेलात असं तेल चांगलं दिसतं। असं झाकण उघडून बघा, शिजली काय याला झटपट 3 शिट्या काढला। म्हणून मी हा छोटा भाजीचा कुकर, माझ्या अर्धा किलोची भाजी याच्यात होती। आता त्याला थोडेसे मटर घालायचे, 3 भाज्यांचा कॉम्बिनेशन एकदम छान होतो। थोडेसे ओले मटर घातले, चांगले हलवून तेलात परतून घ्यायचे, लगेच त्याला झाकण नाही लावायचं। फ्लावर असं फ्राय करून पण छान लागतो, पण मी आज फ्राय केला नाही, फ्लावर असंच घातलंय, म्हणून आपल्याला त्याला तेलात परतून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ, चांगली 5 मिनिटं परतून याची भाजी ठेवणार आहे थोड्या वेळ, मग झाकण लावणार आहे। लगेच आपण झाकण लावून ते पाणी जरासं ओतलं, झाकण लावलं तर त्याला तेल नाही सुटत। थोडी आधी परतायची चांगली, 2 मिनिटं मी अशीच ठेवते, चांगली परतून घेते। हे बघा म्हणजे भाजी अशी चांगली परतून झालेली आहे। कोणत्या भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, लगेच आपण पाणी नाही घालायचं। हे बघा चांगलं तिला आता
असं तेल पण सुटलंय आणि पाणी पण सुटलंय. आता मी थोडं कोथिंबीर घालते, अशी भरपूर सारी. सध्या कोथिंबीर स्वस्त आहे, तेवढं भरपूर घालून घ्यायची, काही नाही होत, छान सुगंध येतो. थोडंसं नावाला पाणी घालते, हिला कुकरला जास्त पाणी लागत नाही. आपण जास्त थोडा वेळ असं बघतो ना भाज्या, म्हणून त्याला पाणी लागतं. हे 2 चमचे मी आता पाणी घातलेलं आहे. आता मी त्यात झाकण लावते, 3 शिट्या काढून 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला, अशा मीडियम गॅसवर. हा चला आता मी माझी भाजी बघूया आपण. आपल्याला ना ह्या कुकरमध्ये ना लवकर हवा धरते आणि 3 मिनिटातच भाजी होते. म्हणजे कुकर लावल्यानंतर अशी खिचडी म्हणा, पुलाव म्हणा, असा मसाले भात, मटर भात वगैरे, सोयाबीन भात असं. म्हणून मला भाजीला कुकर आवडतो, म्हणजे अशी सारखी ढवळायला नको, काय नको. ही बघा अशी मस्तपैकी अशी भाजी राहिली. मी हे 2च चमचे पाणी घातलेलं. हे बघा अशी छान अशी भाजी आपली फ्लावर मटर आणि बटाट्याची झालेली आहे. चला आता अशीच बंद करून ठेवते. मला सवय झालेली आहे कुकरमध्ये भाज्या करून घालायची. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची एक, की आता मटरचा सीझन आहे, तर आपण ना असे पॅक करून मटर, आपले दुपारचे टाईम असेल तेव्हा असे 1-1, 2-2 किलो आणून असे पॅक करून ना फ्रीजरमध्ये ठेवायचे. असे डबे ठेवायचे आपले, कसले कसले मिठाईचे म्हणा, आईस्क्रीमचे म्हणा, असे मी असे पॅक करून ठेवते. हे बघा, जे पाहिजे ना तेव्हा आपल्याला मटर नाही आणलेले असं बोलायला नको, सीझनच्या वेळेला करून ठेवायचं. हे बघा असे मी भरून ठेवते. आता कसे मी मूठभर घेतले तसे आपण पटकन वापरू शकतो. आणि असे पॅक करायचे आणि आपल्या फ्रीझरमध्ये ठेवायचे, खाली नाही, फ्रीझरमध्ये. खाली ठेवायला त्याला मोड येतात. आणि डबे करून असे पॅक करून ठेवायचे. चला बाय बाय, मला एवढंच सांगायचं होतं. चला.